पुण्याच्या गुन्हेगारी जगातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात आता व्यापारी सुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण मार्केट यार्ड परिसरातून एक व्यापाऱ्याचं भर दिवसा अपहरण करण्यात आलं आणि तब्बल 1.5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली। 24 मार्चचा तो दिवस। मार्केट यार्ड मधून एका व्यापाऱ्याला अज्ञात इस्मानांनी उचललं। काही वेळातच व्यापाऱ्याच्या पत्नीला एक व्हॉट्सअप कॉल येतो। पलीकडून आवाज येतो, माझ्या जीवाला धोका आहे, 1.5 कोटी रुपये तयार ठेव। हा आवाज खुद्द त्या व्यापाऱ्याचा होता, ज्याच्या डोक्यावर आरोपींनी बंदूक धरली होती। पण आरोपींचा हा डाव पुणे पोलिसांनी उधळून लावला आहे। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी चक्रे फिरवली, 2 विशेष पथके तैनात करण्यात आली। आरोपी सराईत होते ते वारंवार लोकेशन बदलत होते, कधी नटराज हॉटेल तर कधी मित्रमंडळ चौक। पण खाकी वर्दीचा ससेमिरा त्यांच्या मागे सुटला नव्हता। पोलिसांनी शिताफीने सापळा रचला आणि अखेर 2 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या। प्रणव बबन निवंगुने वय 23, साहिल श्रीकांत खुटवड वय 21। या दोघांच्या चौकशीतून जो खुलासा झाला ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले। यानंतर खेड शिवापूर परिसरात छापा टाकून पोलिसांनी या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली। या गुन्ह्यात सामील असलेले इतर 3 साथीदारही आता पोलिसांच्या जाळ्यात आहेत। यामध्ये सौरव विश्वनाथ पवार वय 27, तसेच शिरीष जितेंद्र खोपडे वय 26, मंदार श्रीधर दारवटकर वय 30। धक्कादायक बाब म्हणजे या 5 पैकी 4 आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे एका व्यापाऱ्याचेच प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली। हे नक्कीच कौतुकास्पद आहे। पण इथे प्रश्न उपस्थित होतो तो सुरक्षेचा। भर वस्तीत गजबजलेल्या मार्केट यार्डातून व्यापाऱ्यांचं अपहरण करण्याचं धाडस गुन्हेगारांकडे येतं कुठून? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही का, की पुणे शहर आता गुन्हेगारांचा अड्डा बनतंय? पोलिसांनी आपलं काम चोख बजावलं असलं तरी शहरात वाढणारी ही बेधडक गुन्हेगारी आता चिंतेचा विषय ठरत आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा।